गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये। राज्याच्या मुख्य सचिवपदी 1987 साली तुकडीतील ज्येष्ठ IAS अधिकारी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली। हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या। पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदी पोहोचले अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे। प्रशासनाची धुरा आता सुजाता सैनिक यांच्याकडे, तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे। प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे। बिहारप्रमाणे आपल्या राज्यातही बंदूकराज सुरू आहे का असा प्रश्न पडतो आणि त्याला कारण म्हणजे गेल्या 48 तासात झालेल्या गोळीबाराच्या 3 घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे। गोळीबाराचे कारणही जरी वेगवेगळी असली तरीही राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे वेळीच या घटना रोखल्या नाही तर महाराष्ट्राची ओळख बंदूक राष्ट्र झाल्याचे आश्चर्य वाटायला नको। राज्यातले आणि केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे। सरकारने दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलाय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होऊ नये याची काळजी हे सरकार घेत आहे। राज्यात देखील शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसले आहे। या निर्णयामुळे अमूलला कसा फायदा मिळेल याकडे लक्ष लागले आहे। दुधाचा दर महाराष्ट्रात सर्वात कमी आहे, मात्र याच कंपन्या शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध विकत घेतात आणि 45 ते 50 रुपये प्रति लिटरनं ते दूध विक्री करून अधिक नफा मिळवतात। त्यामुळे सरकारचं अद्याप शेतकरी विरोधी धोरण कायम असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावर मनसे नेते राज ठाकरे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे। बिल्डर बाळाला या भीषण अपघाताची शिक्षा म्हणून निबंध लिहायला सांगणे हे पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय शक्य नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। बृह महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अमेरिकेतील अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते तेव्हा त्यांनी पुणे पोर्शे कार अपघातावर भाष्य केले। खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलं आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंच्या टीकेवर भाजपाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पलटवार केला आहे। महिलांसंदर्भात असे बोलणं शोभत नाही असे दानवे म्हणाले। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शेतकऱ्यांचे बियाणे, खते, सेल्फेट, इतर साहित्यावर लावलेले GST बंद करा। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावर वाढत्या आकारणीवर नियंत्रण व नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, तर नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी विविध मागण्यांसाठी 30 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या नेतृत्वात पवनार येथे धरणे आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला। राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्सचा विळखा वाढत आहे। FC रोड ड्रग्स प्रकरण हे अगदी त्याचं ताजं उदाहरण आहे। त्यामुळे पुण्यातील एका तरुणाने माऊलीच्या पालखीमध्ये पुणे शहर ड्रग्स मुक्त होऊ दे असे पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे। मुसळधार पावसामुळे वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी 3 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। यासह दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या 8 वर पोहोचली आहे। पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबियासोबत मोठी घटना घडली आहे। भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भुशी धरणाच्या मागे धबधब्यात 5 जणांचं अख्खं कुटुंब वाहून गेलं असून त्यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे। आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शोधकार्य सुरू आहे। पुण्यामध्ये एका बिल्डरच्या मुलाने दारू पिऊन 2 जणांचा बळी घेतल्यावर तेथील पब बारवर हातोडा पडला। विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात तरुणी ड्रग्सचे सेवन करताना दिसल्यावर कारवाईची तीव्रता प्रचंड वाढली आहे। महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यातही आता कारवाई सुरू करण्यात आली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.